प्रोसीजर से डंप करना चाहिए। ऐसा डंप नहीं करना चाहिए कि उस पर फिर आदमी जो गुटखा माफिया है मारहान करे आपस में। हमको ऐसी माहिती मिली है कि इस पे गुटखे की वजह से यहाँ मारहान भी हुआ है। कुछ हमारे चाविंद्रा गांव के बच्चे लोग को मारहान हुआ है, उनको जख्मी भी है। तो इसके वजह से ये तकलीफ आ रही है। ठीक है, आपको डंपिंग करना है प्रोसीजर से करो। इसमें जो भी डंपिंग अधिकारी मिल के जो किया है उसकी हम चौकसी करेंगे और उसकी मैं सुबह उसकी मैं इंक्वायरी लेता हूँ। डंपिंग में गुटखा डंप हुआ है, ठीक है, लेकिन इसका प्रोसीजर क्या है कि खड्डा खोद के उसमें दफन करना, उसमें केमिकल आता है, केमिकल डालना चाहिए, ना कि उसके लिए मारहाण हो। दुपारपासूनच कारवाई झालेली आहे याच्यावर, म्हणजे गाडी पकडलेली आहे। परंतु आम्हाला आता माहीत पडलं, आम्हाला जसं माहीत पडलं तसं आम्ही इथं पोहोचलो। रईसबाईची एक सर्वात मोठी मागणी आहे की गुटखा बंद झाला पाहिजे भिवंडीमध्ये सर्व। तरी पण गाड्या चालू आहेत आणि याच्या मागे जे पण असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। नक्की हा जो प्रकार होता तो प्रकार नक्की काय आहे? कारण डिस्पोज करण्यासाठी आणलं तर डिस्पोज का करण्यात आला नाही? आणि हे जे गुटखा माफिया जे ही गाडी घेऊन पळ काढण्याच्या तयारीत होते त्यांच्यावरती म्हणजे काय? डिस्पोज झालंच पाहिजे, त्याच्यावर केमिकल टाकून त्याला जाळण्यात यावं, परंतु असं झालं नाही। आणि काही लोक पाठीमागून येऊन गुटखा घेऊन जात होते अशी आम्हाला माहिती भेटली। त्यावेळेसच आम्ही तुरंत इथं आलो, इथं पाहणी केली सर्व। काही गोण्या त्या साईडला पडलेल्या होत्या, मग आम्ही जाऊन स्वतः तिथे जाऊन पाहणी केली। काही टेम्पो घेऊन देखील गेले, एक टेम्पो तिथे आहे उभा आहे।